कोल्हापूर उच्च न्यायालय सर्किट खंडपीठ मंजूर 18 ऑगस्टपासून सुरू। पश्चिम महाराष्ट्रातील जनतेसाठी ऐतिहासिक आणि बहुप्रतीक्षित निर्णय अखेर साकार झाला आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली असून येत्या 18 ऑगस्ट 2025 पासून याचे औपचारिक उद्घाटन होणार आहे। या सर्किट बेंचच्या घोषणेनंतर चीफ जस्टिस ऑफ इंडिया श्री भूषण गवई साहेब यांच्या अभिनंदनाचा ठराव सांगली जिल्हा बार असोसिएशनमध्ये संपन्न झाला। मिरज येथे पेढे वाटून आनंद साजरा केला। मुख्य मुद्दे 50 वर्षाची प्रतीक्षा, कोल्हापुरात खंडपीठ स्थापन व्हावे ही मागणी गेल्या 5 दशकांपासून सुरू होती। स्थानिक जनतेसाठी दिलासा, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक व वकील वर्गाला आता मुंबई किंवा औरंगाबादला जाण्याची गरज नाही। 18 ऑगस्ट रोजी शुभारंभ। या दिवशी खंडपीठाचे कामकाज औपचारिकपणे सुरू होईल। खासदार आणि मंत्री यांचा पुढाकार। या निर्णयामागे खासदार धैर्यशील माने, आमदार संजय मंडलिक, मंत्री दीपक केसरकर आणि इतर लोकप्रतिनिधींचा सातत्याने पाठपुरावा महत्त्वाचा ठरला। चीफ जस्टिस ऑफ इंडिया माननीय श्री भूषण गवई साहेब यांचे योगदान। चीफ जस्टिस ऑफ इंडिया ज्येष्ठ वकील भूषण गवई साहेब यांनी यासाठी वर्षानुवर्ष न्यायालयीन आणि प्रशासनिक स्तरावर ठोस भूमिका घेतली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य। सर्किट बेंचमुळे न्याय मिळवण्याचा मार्ग जलद होईल। ग्रामीण भागातील लोकांना न्यायासाठी आता दूर जाण्याची आवश्यकता उरणार नाही। न्यायिक यंत्रणेला गती। या खंडपीठामुळे न्याय प्रक्रियेत गती येईल। प्रलंबित खटल्यांचे निपटारे लवकर होतील आणि नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास अधिक बळकट होईल। आर्तराज्य न्यूज मराठी ब्युरो रिपोर्ट। आणि हे पण सांगितले की तुम्ही गाजावाजा करू नका, माझ्याकडे येऊ नका, निवेदन मला देऊ नका, मला जे करायचं ते मी करतो आणि त्यांनी ते शब्द पूर्ण केला। त्यासाठी गवई साहेबांचे करोड ऐसा त्यांचे आभार। प्रत्येक वेळेला प्रत्येक भाषणामध्ये गवई साहेब म्हणायचे की कोल्हापूर सर्किट बेंच व्हायला पाहिजे। कधी कधी असं वाटायचं की भाषणामध्ये बोलतात पण नक्की जेव्हा करायची वेळ येईल तेव्हा ते करतील का, पण त्यांनी तो शब्द जागला, त्यांनी करून दाखवलं। त्यांच्यासाठी धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। समितीचा विजय असो, खंडपीठ कृती समितीचा विजय असो, हम सब एक। आर्तराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।